हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्यांचं ऑडिट असल्यामुळे शंकर ऑफिसला गेले सकाळी. आता वाजले 7:40. माझी आवरून झालं सगळं, मी तयार झाले, साडी पण नेसली. आता थोडंसं मला हेअरस्टाईल करायची आणि त्यानंतर आम्हीच घरी पूजा करून घेणार. संध्याकाळी शंकर येणार 7 वाजता 7:30 वाजता. आणि तयारी चालू आहे माझी जोरदार. फ्रेंड्स, आता 9 वाजलेत आणि सगळं रेडी आहे. माझं देवाची पूजा झालेली आहे. मी पण साडी नेसली आणि अशी मी हेअरस्टाईल केली. कशी दिसते मला सांगा. आणि सिंपल साडी नेसलेली आहे. सगळं झालं माझं रेडी. आता स्वयंपाकाची पण तयारी सुरू करत आहे मी, म्हणजे आणि नैवेद्याला होतं आणि बाकीचं सगळी तयारी झाली. आता मुलं पण रेडी झाले, कामवाली येऊन गेली, सगळं झाडूपोछा सगळं छान झालं. आता फक्त बाप्पाला आणायची उत्सुकता आहे. तर चला मग रेडी अक्षर. हे बघा आमचा अनुज हराळी निवडून देत आहे. अनुज किती झाली? 20. आमचा रेडी झाला. अक्षत बघू. हे बघा अक्षत, बिचारे मुलं कालपासून खूप हेल्प करत आहेत मला. रेडी झाला अक्षत. रेडी. चला टोपी घ्या ना. कुठे टोपी? झालं ना. चला तर टोपी घ्या. घाल टोपी घाल. ठीक आहे थांब. टोपी घाल. चल. आपण बोलायलो ना त्याच्यामुळे डिस्टर्ब होत आहे. हा हा मस्त दिसतं. हो छान. पप्पाला मिस करतोय आम्ही. पप्पा गेले ऑफिसला, आज ऑडिट आहे त्यामुळे आता उद्या सुट्टी घेणार. हे बघा आमचे आमचे सुपुत्र. पप्पाचं काम आहे, हे दोघं करतात आज फर्स्ट टाइम. हो ना अक्षय? खाली मॅट टाकलं नाहीत बेटा. तर अशी आमची तयारी. लाइटिंग राहिली इथली. लाइटिंग लावू ना अक्षर? तीन पाहिजे ना. 3 तर टोक आहे, सांगितलं ना तुला कालच. तर हे बघा लाइटिंग लावली, सगळं झालं. आणि फक्त आता मी शंकरला मिस करते ह्यांना, कारण का ऑडिट आहे त्यामुळे ह्यांना वेळ नाही. आज लास्ट डे आहे ऑडिटचा, उद्या सुट्टी घेणार आहेत. आणि झालं आमचं रेडी सगळं. तर आता 9 वाजलेत. आता चला फास्ट आम्ही पूजा करून घेतो. म्हणजे आम्ही लवकर बाप्पाला आणतो, कारण का आमच्या 2 दिवस असतो ना, त्यामुळे मला वाटतं जास्त लवकरात लवकर आणावं. चला मग आता आम्ही पूजेची तयारी करते बाप्पाच्या. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता. मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. झाली आमची पूजा झाली. आता 10 वाजलेत. पूजा झाली. आता मला थोडं स्वयंपाकाची तयारी केली होती अगोदर, आता पूर्ण स्वयंपाक करते. आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला, आरती झालेली आणि छान वाटते. बाप्पा आले घरात. आणि हे बघा मोदक खाल्ले. कालपासून परवापासून मोदक करत आहे. मुलांची एक्सायटेड. अरे ये ना. मुलांची एक्सायटेड. कसा झाला मोदक? छान झाला. छान झालं. आणि मोदक खाल्ले मुलांनी. आज मोदकाचाच नैवेद्य दाखवला आता. आणि थोड्या वेळात मी आता स्वयंपाक दाखवते करून. आणि दिवसभर आमच्या घरात 2 दिवस बाप्पा असेपर्यंत गाणे मस्त असं लावलेले असतात दिवसभर. आणि ते छान बारीक आवाजात आम्ही लावून ठेवतो. खूप छान वाटतं असं घरात. गुणी लेकर ग माझे. हॅलो फ्रेंड्स, आमचे जेवणे वगैरे सगळे झाले. आता मी ना संध्याकाळी माझे सगळे फ्रेंड्स येणार आहेत इथं दर्शनाला.
आणि त्यांच्यासाठी मी नाश्ता करत आहे. तर मी मिसळपावचा बेत बनवणार प्लॅन केलेला आहे. तर मी काल पाहिलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये की मटकी मी भिजत घातली होती, छान स्प्राऊट आले त्याला. आता मी इथे कुकरमध्ये लावले. कुकरमध्ये मी मटकी लावून दिले आणि कांदा, लसूण, अद्रक आणि छान भाजून घेतले मी. आणि थोडंसं टोमॅटो आणि खोबरं थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर मूळ असं हिरवी दिसत आहे. तर हे सगळं छान भाजून घेतले. थंड करून कालच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं, म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक करून. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तीळ, खोबरं आणि थोडीशी खसखस भाजून घेतले आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतले मी. मिसळचा मसाला आहे. ह्याच्यामध्ये सगळे मसाले, खडे मसाले, बेडगी मिरची, खोबरं, थोडंसं लसूण हे सगळं छान भाजून घेतले आणि हे मिक्सरमध्ये पावडर करून घेतली. बघा हे मिसळचा मसाला, खूप छान कलर आला मस्त. तर असा आमचा हे म्हणजे कटची तयारी झालेली आहे. हे बघा हे छान मी मसाला भाजून घेतला होता, आता छान तेलात परतून घेत आहे. आणि इथं हे पाणी गरम करायला ठेवलं आणि हे याच्यामध्ये जास्त पाणी घालून केलेली. हे माझ्या मैत्रिणीचा ढोल आहे, तिच्याकडनं मागवलेला मी. अनुजीने आत्ता घेऊन आलेला. हे बघा मी छान मटकी शिजून घेतलेली, त्यातलं पाण्याचं मी म्हणजे तरी बनवलेली. आणि हे जे आहे हे जे मिसळ आहे ड्राय छान मोड आलेली. आणि बघा तरी किती मस्त आली, खूप छान झणझणीत मिसळ बनवलेली. आणि सगळेजण माझ्या घरी फ्रेंड येणार, आमच्या घरी आम्ही सगळेजण कीर्तन भजन करणार. आणि बघा फरसाण, मोदक हे सगळं इथं मांडून ठेवलं, प्लेटा, बनाना आणि केळं वगैरे सगळं. आणि सगळं आवरून घेत आहे मी, म्हणजे सगळीकडे मॅट टाकत आहे खाली दोन्ही साईडनं, समोरून आणि ह्या साईडनं, म्हणजे कसं बसायला छान इझी होईल. आणि मस्तपैकी कीर्तन करणार आम्ही सगळेजण एक मिळून आणि खूप छान मजा येणार. आणि मी खूप एक्सायटेड आहे, पहिल्यांदाच आमच्या इथं गणपतीला माझ्याकडे असं कीर्तन वगैरे करत आहोत आम्ही. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञान. घेऊ तर घेतलं नाही, थकली ग म्हणजे माय, खूप काम केलं कालपासून. थँक्यू. कालपासून खूप काम केलं लेकरांना, हो ना. थँक्यू. तुझ्यापेक्षा कमीच मनानं खूप केलं ह्यावेळेस, म्हणजे इतकं जास्त मनानं की मी शॉक आहे. अक्षत करायला एवढं काही न म्हणता काही न बोलता, वा आय वॉज शॉकिंग. चला तुझी इच्छा पूर्ण होते जी पाहिजे. चला आता अभ्यास कर, है ना. हॅलो फ्रेंड्स, सगळं झालं माझं तयारी, सगळं आवरून झालं, सगळं झालं. आता मी तयार होणार, रेडी होणार. मी बँगल्स वगैरे घातलं आहे बघा. आणि तीच साडी नेसणार मी जी माझ्या भावाच्या मुलीच्या बारशाला मी नेसलेली. आणि सकाळी वेगळी नेसली, नंतर चेंज केलं, परत साडी नेसणार आता फ्रेंड्ससाठी. आणि त्या साडीवर, हेवी साडीवर नाही ना काम करू शकत आपण, म्हणून सकाळी सिंपल घातली. कारण का ह्यांच्यासोबत मला फोटो काढायचे म्हणून ही साडी नंतर घालायचं ठरवलं. तोपर्यंत संध्याकाळी शंकर येतील. आणि चला तर मग मी रेडी होते, मग तुमच्याशी गप्पा मारते. फ्रेंड्स मी रेडी झाले आता. आणि माझा आजचा लुक पहा, सकाळी वेगळी, दुपारी वेगळी, आता वेगळी. 4 वाजले, आता 3:30 वाजलेत. आणि हे बघा मी कशी दिसते मला सांगा. झाले मी रेडी, हे बघा कशी दिसते मला सांगा कमेंट करून. आणि सकाळ दुचडा घातलेला मी आंबाळा आणि इयरिंग घातली आणि बांगड्या तेव्हाच घातले होते, तुम्हाला दाखवले होते. आता 3:30 वाजले, आता 4 वाजता येणार आहे. फोटो घ्या.
म्हणजे हे खूप छान झालं. सगळ्यांना खूप आवडली मिसळ पाव आणि बेसन बर्फी. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली, सगळ्यांना आवडलं आणि सगळ्यांनी छान, सगळ्यामुळं खूप रौनक आली. आरती कीर्तन भजन सगळं झालं. त्यानंतर शंकर पण आले. मग आम्ही छान दोघांनी मिळून दर्शन घेतलं बाप्पाचं पुन्हा एकदा आणि नंतर आम्ही 9:30 वाजलेत. आम्हाला पण भूक लागलेली. मग आम्ही मस्त मिसळपाव खात होतो. तुम्हाला कसा वाटला आमचा गणपतीचा व्हिडिओ? प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.